हाय फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्लॉग स्टार्ट केला आहे सकाळी 6 वाजता। मी निघाले कामावरती जायला आणि सर्वप्रथम आज आहे शिवजयंती। तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मुलींचं 7:15 वाजता शाळा होती, त्यांना पण 6 वाजता उठवले। मी आता निघाले कामावरती जायला, तर कामावर आपण भेटूया। आणि हा आहे आमच्या बिल्डिंगच्या खालचा पॅसेज। इथे आहे साईबाबांचं छोटंसं मंदिर। तर रोज सकाळी निघताना मी साईबाबांच्या पाया पडूनच निघत असते। आणि एकच इच्छा असते आपल्या मनात, आपण सकाळी कामाला जातो तर सगळं व्यवस्थित होऊ दे आणि आपलं यूट्यूब चॅनल ग्रोथ करू दे। तर तुम्ही सगळेजणांनी सपोर्ट करा आणि थोडंसं पुढे जाण्यासाठी मला प्रयत्न मी तर करतेच आहे, पण तुम्ही थोडासा सपोर्ट करा। तर आता आपण कामावरती काय बनवलं आहे हे नक्की बघा। आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा आहे तलाव, गौरीपाडा तलाव। कोणी जर मिलिंदनगर किंवा कल्याण वेस्टमध्ये मिलिंदनगर कोणाला माहिती असेल तर हा एरिया तुम्हाला कळेलच। गौरीपाडा तलाव आहे हा, गौरीपाडा रोड आहे आणि त्याच्या बाजूला हा तलाव आहे। आणि त्याच्या पुढे कर्नाळा देवीचं मंदिर आहे। हे बघा, इथे कर्नाळा देवीचं मंदिर आहे। इकडे पण मी नमस्कार करून पुढे जात असते सकाळी। आणि सकाळच्या वेळेला कसं खूप अंधार असतो, जास्त कोणी पब्लिक नसते बाहेर। जेमतेम जे जॉबला जाणारे लोक असतात तेच सकाळच्या वेळेला जातात निघून। आणि मी सुद्धा त्यांच्यामधली एकच आहे। सकाळी 6 वाजता अंधाराची कामाला येते। आणि या काय करणार, पापी पोटाचा प्रश्न आहे आपल्या, तर पोटासाठीच तर येत असतो, बाकी काही नाही। नाहीतर घरी तर सगळे झोपायला तयार असतात सकाळच्या वेळेला। पण कसं आहे, सकाळी उठल्याने थोडंसं फ्रेश वाटतं आणि सकाळचा जो कामाचा स्पीड असतो तो ह्यानंतर थोडा लो होऊन जातो। म्हणूनच मी सकाळचेच कामं पकडते 6 वाजल्यापासून, आणि त्याच्यानंतर मग घरची कामं करते आणि मग संध्याकाळी 5 वाजता कामाला जाते। तर बघा आज कामावरती काय बनवलं आहे। चपाती बनवली आहे, डोसे बनवलेत, इकडे वरण बनवलं आहे। तर चपात्या मी करतेच आहे, भात लावला आहे कुकरमध्ये, चटणीसुद्धा झाली आहे। आणि आज भाजीला पालक पनीर बनवलं होतं। तर असा सगळा स्वयंपाक करून 7:30 वाजता नाही, मला आज थोडं उशीर झाला, 8 वाजले होते। तर बघा फ्रेंड्स, आता काम झालेलं आहे, मी घरी चालली आहे। आणि सगळं काम आता, चेहरा बघा माझा कसा सुजल्यासारखा झाला आहे, कारण ना आंघोळ केली तरी चेहरा तसाच दिसतो सुजल्यासारखा सकाळी। आणि हे बघा, हा तलावाच्या पाठचा परिसर आहे। इथे सगळं मॉर्निंग वॉकला येतात सकाळी लोक। इकडे तलाव आहे बघा या साईडला। आणि आता माझं काम झालेलं आहे। आज मला खूपच लेट झालं आहे, 8:10 झालेत। आणि आता घरी जाऊन मला पाणी भरायचं आहे, स्वयंपाक पण करायचा आहे, डबा बनवायचा मिस्टरांचा। तर चला आपण घरी भेटूया। तर हा आहे आमच्या बिल्डिंगच्या पाठचा परिसर। आणि इकडनं पाठच्या साईडून पण एकदम मधल्या गल्लीतून रस्ता आहे। आणि हा बघा साईबाबाच्या मंदिराच्या समोर येतो आणि हा शॉर्टकट आहे, त्याच्यामुळे मी पटकन इकडनं येते पाठच्या साईडून। आणि आता पाणी आलं आहे, मला खूपच लेट झालं, 8:10 झाले। 8ला आपलं पाणी येतं। तर घरी जाऊन बघते तर काय, मिस्टरांनी पाणीसुद्धा मस्तपैकी भरून ठेवलं होतं। मग मी पटापट डब्बा बनवायला घेतला, कारण त्यांना 9:15 निघायचं असतं। आणि आता मी घरी पोचतेच आहे। आणि त्यांचा मला वाटेतच फोन आला होता की मी पाणी भरतोय म्हणून मग मी घरी गेल्यावर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली। तर इकडे मी आज घेवड्याची भाजी बनवते। तर घेवड्यामध्ये बटाटा घातला आहे, कारण घेवडा गवार अशा भाज्या आम्ही बिना बटाट्याच्या खातच नाही, नुसत्या खाल्ल्या जात नाही। आणि दूध तापवायला ठेवलं होतं, आता मी चहा ठेवले, दूध तापवून झालं आहे। आणि एकीकडे भाजीची तयारी करायला घेतली, तर भाजी फोडणीला घालते। आणि इकडे बघा बाहेर पसारा तसाच पडला आहे, मिस्टरांनी बिछाना उचलून ठेवला आहे घडी घालून। आणि पाणीसुद्धा आज त्यांनी भरलं आहे, कारण मला आज उशीर झाला। आणि इथे मी भाजी फोडणीला घालते। भाजी फोडणी घालता एकीकडे मी पीठ पण मळून घेतलं होतं। आणि हे बघा भाजी फोडणी घालून झालेली आहे, भाजी पण आता शिजत आली आहे। आता आपण चपात्या लाटायला घेऊया, कारण भाजी थोडं कांदा शिजत असतानाच पीठ मळायची तयारी केली होती। हे बघा पीठसुद्धा मळून झालं आहे, 25 पोळ्यांचं त्यांचं पीठ आणि मिस्टरांच्या पोळ्या, असं सगळ्यांचं धरून मी पोळ्या वगैरे लाटून घेते। आणि इकडे पोळ्या लाटून झाल्या तर टिफिन पण पॅक केलं आहे। सकाळी कामावरती 6 वाजता जाऊन आले, त्याच्यानंतर मिस्टरांचा डब्बा केला, मिस्टर पण कामाला गेले। आणि आता मी बाहेर द्यायच्या, हे बघा 25 चपात्या, ह्या चपात्या आता गोळे करून घेतले, आता चपात्या लाटून घेते। मग त्यानंतर दुपारचा स्वयंपाक करायचा आहे। तर आपण कंटिन्यू करा व्लॉगला
आणि दिवसभराच्या दिनचर्येत मी काय काय करते ते तुम्ही नक्की बघा आणि आपले ब्लॉग आवडतात का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इकडे कपडे पण चालू आहेत बघा, कपडे धुवायला. कपडे झालेत आता, हे स्पिन होत आहेत आणि हे स्पिन करायचं काम बघा माझी मुलगी करते. हे बघा. आणि तिकडे माझा स्वयंपाक आणि इकडे माझी देवपूजा पण झाली आहे. हे बघा, देवपूजा झाली आहे, सगळं घर पण आवरून झालेलं आहे, सगळं घर आवरून. आणि सकाळचा डब्बा वगैरे पण झाला आहे, 25 चपात्या पण झाल्यात. तर आत्ता 12:30 वाजता येईल तो मुलगा घ्यायला. आणि हे 25 चपात्या करून झाल्यानंतर सकाळी मी भाजी पण बनवली होती. हे बघा, इथेही स्पिन करायचं काम करते. आणि हे सकाळी मी घेवड्याची भाजी बनवली होती डब्याला, ही एवढी उरली आहे घेवड्याची भाजी. आणि चपात्या आहेत ह्याच्यात बघा, चपात्या एवढ्या उरल्यात. तर आम्ही 4 जणी आहोत दुपारी जेवायला, तर त्याच्यासाठी मी हा मसूर, अख्खे मसूर घालून खिचडी भात बनवते. मस्त असा खिचडी भात खूप दिवसानंतर बनवते, कारण खिचडी भात मुली खायलाच मागत नाही. कधीतरी खायला पाहिजे खिचडी भात, पण आज मला खूप कंटाळा आला आहे स्वयंपाक बनवायचा. तर बघा फ्रेंड्स, इकडे खिचडी बनवते मी. हे बघा, तर असं खिचडी आता ना ह्याच्यात घातल्यानंतर मसाल्यानंतर थोडी परतून घ्यायची आणि आपण त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी अख्खे मसूर घातले आणि अख्ख्या मसुरीने खिचडी छान लागते. तर आता आपण त्याच्यात पाणी घालून घेऊया. हे बघा, पाणी घालून घेते याच्यामध्ये. आणि आता आपण त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालून त्याला शिट्टी लावून घ्यायची आहे. तर आपली खिचडी रेडी होईल मग खाण्यासाठी. आणि डाळ भात संध्याकाळी करावाच लागतो, सगळं जेवण असतं. दोन्ही वेळेला माझं सगळं जेवण असतं. सकाळी भाजी चपाती असली, नुसतं भाजी चपाती खाल्ली जात नाही, मला पण भात खायची सवय आहे, कारण मी कोकणातली आहे. त्याच्यामुळे आम्हाला भात तर पाहिजेच असतो. नुसतं चपातीवर किंवा भाकरीवर आमचं भागत नाही, आम्हाला दोन्ही वेळेला भात पाहिजे असतो. म्हणून मग दोन्ही वेळेला मी भात करते. तर इथे मी आता खिचडी मीठ घालून घेते. आणि नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की आपले ब्लॉग कसे आहेत, तुम्हाला आवडतात का, अजून मी त्याच्यात काही बदल करू शकते का, तर नक्की सांगा आणि मी तसं करण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर आता आपली इथे खिचडीत कोथिंबीर घालायची आहे बघा. कोथिंबीर मी छान अशी धुवून घेते आणि कोथिंबीर घालते याच्यामध्ये. तर सगळ्यांनी प्लीज मला सपोर्ट करा. आणि आपल्या आता 600 सबस्क्रायबर झालेत, तर आपल्याला 1000 व्हायला 400 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर बघा, आता आपण कोथिंबीर छान धुवून चिरून घेतली आणि आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. कॅमेरा चालू झाला ना की दोघी बाहेर पळायला. आणि मारामारी बघा, मारामारी बघितलात ना तुम्ही कॅमेरामध्ये, मारामारी आमच्याकडे खूप. कॅमेरामध्ये चालू असलं ना पळून जातात, पण बॅक कॅमेरा इकडे खूप मारामारी होते. तर आजचं स्पृहाने भाषण केलं शाळेमध्ये, तर ते सुद्धा मी शॉर्ट्समध्ये टाकले, तर तुम्ही नक्की बघा. आणि आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब करा. माझी बहीण बोलली जोरात बोल, म्हणून मी माईकवर गेले खूप जोरात थिंकायला. महाराजांचं भाषण करताना खरंच आपल्याला असं म्हणजे थोडं अंगावर शहारे वगैरे पण येतात. बघा फ्रेंड्स, आता ना किती वाजलेत ग, आता 11 वाजलेत वाटतं, नाही 11:15 झालेत. तर थोडं आम्हाला भूक लागली होती. 11:15 झालेत आणि आम्हाला थोडी भूक लागली. खिचडी व्हायला थोडा वेळ लागेल, खिचडी होईलच आता, पण मला खूप दिवसापासून वडापाव खायची इच्छा होते, म्हणून हे बघा वडापाव मागवलेत. आणि ही स्पृहाची फ्रेंड आहे आणि स्पृहा, दोघी गेल्या होत्या वडापाव आणायला. आता आपण वडापाव खाऊया. तर खूप दिवसापासून मला वडापाव खायची इच्छा होत होती, तर घरी बनवायला काही वेळच भेटत नाही, म्हणून मग बाहेरनंच आणलेत वडापाव. आणि आज खाऊन बघूया. खूप दिवसानंतर मी वडापाव खाते. तसं तर मी बाहेरचं खाणं सोडलंय, कारण खूपच जाड पण दिसायला लागले, त्याच्यामुळे मी बाहेरचं सगळं खाणं सोडून दिलंय, घरातलंच जेवण खाते सहसा. नाही तर मग मी एवढी फूडी आहे की मला बाहेरचं खाणं खूप आवडतं, पण कंट्रोल करते थोडंसं तोंडावरती, कारण जाड होत चालले त्याच्यामुळे. तर चला वडापाव खाऊया. बघा बघा बघा, मारामारी बघा. हे बघा. तर या फ्रेंड्स वडापाव खायला तुम्ही पण. किट्टू बोल, तू पण वडापाव खायला या. तर ही ना अद्विता आहे, तिला आम्ही सगळेजण किट्टू बोलतो, तर किट्टू पण वडापाव खाते बघा. आणि या तुम्ही पण वडापाव खा. तर बघा फ्रेंड्स, वडापाव खायला या. आणि ती लाईट बघा, नुसतीच इग्नोर करा, जाऊ दे, इग्नोर करा तुम्ही, कारण तिकडे ना वॉशिंग मशीन चालू आहे, म्हणून मग तिकडची लाईट चालू ठेवावी लागते. आणि आता वडापाव टेस्ट करून बघूया. गरम गरम आहे, खूप छान.
खूप दिवसांनी खाते फ्रेंड्स मी वडापाव. खूप छान मस्त. आणि इथे हेअरस्टाईल बघायची तुरा आलाय नागिनीचा. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. तर बघा वैभवीने भांडे घासलेत, सॉरी वैष्णवीने भांडे घासलेत बघा एवढे. इकडे बघा हे बघा भांडे घासते बिचारी. आणि चला आता मी कामाला चालले. आणि इकडे ह्या बघा ह्या मुलीला बघून घ्या. सकाळी 5:30ला सकाळी लवकर उठल्यामुळे 6 वाजता उठल्यामुळे तिला दिवसभर झोप येते. तर ती दिवसभर झोपून राहणार. हे बघा हे बघा. हां भाषण केल्याचं तिच्यावरती जरा सदमा झाला. आणि ह्या मुलीचा आज क्लासमध्ये पाठांतर आहे. तर आत्ता हिला बघून घ्या चेहरा हिचा. संध्याकाळी तिचा दादा तिला खूप मारणार आहे. हे बघा खाऊ शकते, मला एवढं दृढ विश्वास आहे हिच्यावरती. 2 तरी छड्याही खाऊन येणार दादाच्या. तर आपण हिला संध्याकाळी भेटूया. आणि चला तर चला फ्रेंड्स आता मी कामावर निघाली. तर आपण कामावरती भेटूया. 5:15 झालेत, थोडा उशीर झाला आहे, कंटाळा पण आला आहे. तर हे बघा थंडीमुळे हात पण कसे झालेत माझे, पूर्ण हात पण फाटलेत. तर असं पाण्यात हात घातल्यावर थंडीमुळं असं चरचर करत आहे. तर थंडी तर जायला लागली पण हे जात नाही आहे. तर चला कामावरती भेटूया आपण. तर फ्रेंड्स ही आहे माझी शाळा आणि ती रोज नेहमी मला वाटेत लागते. आणि ह्या शाळेत मी माझ्या मुलींना पण घातले कारण माझी शाळा खूप छान आहे आणि खूपच शिक्षण तिथलंच अप्रतिम आहे. म्हणून मी मुलींना मराठी शाळेत घातलेलं आहे. आणि असं नाही आहे मराठी शाळा असल्यामुळं तिथे शिक्षण चांगलं नाही, खूप उत्तम शिक्षण आमच्या शाळेत देतात. आणि मी आता कामावर पोचली आहे बघा. आणि लिफ्टच नाही आहे इथे, दोन्ही पण जाऊन 14व्या माळ्यावर. आणि आता इकडे बघा माझा स्वयंपाक झाला. वांग्याचे काप आणि फक्त 4 पोळ्याच करायच्या होत्या कारण ताई म्हटल्या की आज नाही आहेत दादा जेवायला, त्याच्यामुळे दोघींचाच स्वयंपाक आहे. थोडाच स्वयंपाक करायचा होता. एवढे वांग्याचे काप मी मस्त असे तळून घेतलेत कुरकुरीत करून. आणि 4 पोळ्या पण माझ्या झाल्यात. आता किचन कट्टा साफ करून थोडेसे भांडे आहेत ते क्लीन करून मी आता जाणार दुसऱ्या कामावरती. पण आज असा विषय झाला की दुसऱ्या कामावरती तर मी गेले पण आज मी स्वयंपाक तिकडे काय केला हे तुमच्याशी मी शेअरच करू शकले नाही. मग वाटेत जाताना 2 प्लेट पाणीपुरी घेतल्या बहिणीला आणि माझ्या छोट्या मुलीला पाणीपुरी. बघा फ्रेंड्स इथे स्वयंपाक बनवतोय. दहीची कढी बनवली इकडे. आणि इकडे आता मटकीची भाजी बनवायची बघा. मटकी आणली तर ही मटकीची भाजी बनवतोय, सुक्की मटकी आणि कढी आणि भात. आणि ही सकाळची भाजी उरली आहे घेवड्याची तर ती आता काय कोणी खाणार नाही. आणि इकडे बघा टीव्हीला सिरियल चालू आहे आपला लक्ष्मी निवास. आणि हे देवबाप्पा आपले आणि ही स्पृहा. तर व्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट्स करून सांगा. आणि सगळ्यांना तर आपले व्लॉग कसे वाटत आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आज सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि आज स्पृहाने भाषण केलं होतं तर ते भाषण ना मी यूट्यूबला शॉर्ट्सला टाकले. तर ते तुम्ही बघा आणि नक्की आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि थोडंसं मोटिवेशन करा, स्पृहाला मोटिवेट करा. तर आज ना स्वयंपाकामध्ये एका घरी असं झालं की मी स्वयंपाक तर बनवला आणि शूट करायला विसरले. तर एका घरचं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला काय बनवलं. पण दुसरीकडे मी तुम्हाला तोंडानेच सांगून देते काय बनवलं होतं. तर तिकडे मी डाळ पालक बनवली होती. डाळ पालक नाही म्हणता येणार तर ती काहीतरी भाजी आणलेली त्यांनी, त्याला काय म्हणतात तुम्हाला मी सांगते थांबा आठवून जरा सांगते कारण माझं मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तर मी विसरते ना शूट करायला वगैरे. एवढं छान स्वयंपाक बनवला तिकडे आणि मी शूट करायला. हां मायाळूची भाजी होती. त्या ताई म्हटल्या मायाळू अशी भाजी आहे तिला डाळ पालकसारखं करायचं. तर डाळ पालकसारखं केलं होतं. आणि 3 भाकऱ्या केल्या, गवारची हिरवी मिरचीवरची भाजी केलेली आणि भात. तर एवढा सगळा स्वयंपाक केला होता मी. तर बघा फ्रेंड्स इकडे मी असे कारले तळायला ठेवलेत, कारल्याचे काप हे बघा. आणि ना तुम्हाला दाखवते काय काय बनवले स्वयंपाक. इकडे भात झालाय आणि इथे कारल्याचे काप तळते आता मी. हे बघा तळून मस्तपैकी नंतर वरतून मसाला मीठ लावायचं त्यांना. इकडे आपली मटकीची भाजी सुद्धा झाली आहे. हे बघा मटकीची उसळ, कढी
दहीची कढी, ह्याच्यात दुपारचा भात आहे थोडा, खिचडी भात, आणि हे बघा पापड तळून ठेवलेत. आणि आता आपण जेवताना भेटूया. आता हे कारले फ्राय झालेले आहेत, त्याच्यावर आपण थोडंसं मिरची आणि तर बघा ह्या कारल्यावरती मी थोडंसं धना पावडर टाकलंय. आता किंचितसा गरम मसाला टाकायचा आहे आणि लाल मिरचीचे पावडर टाकायचे. हे बघा लाल मिरची टाकायचे आणि मीठ घालायचे. मीठ पण घालून घेते. मीठ घालून चांगलं असं हलवून घ्यायचं आहे त्याला. खूप छान लागतं खायला. तुम्हीसुद्धा बघा ट्राय करून. हे बघा. आणि मी सुरुवातीला असे चपट्या कारल्याच्या कापून ना त्याला एवढा लिंबू आणि मीठ लावलं होतं सुरुवातीला, आणि मग नंतर त्यांना असं थोडंसं हे करून ठेवलं होतं, मीठ आणि लिंबू लावून चोळून ठेवलं होतं. आणि नंतर मग त्यांना धुवून मी डायरेक्ट तेलात फ्राय केले. तेलात फ्राय करून मग आता हे वरतून असं मीठ मिरची लावते. हे बघा खूप छान लागतं. चाट मसाला असेल ना तुमच्याकडे तर चाट मसाला टाकू शकता तुम्ही. खायला थोडं छान लागतं हे. आणि आता आपला स्वयंपाक झालेला आहे सगळा. कसं आहे, मम्मी गावाला गेली आहे. तर बघा आता माझा स्वयंपाक झालेला आहे. आता मी ना सगळं किचन क्लीन करून घेते आणि मग थोडा वेळ बसते. मला ना स्वयंपाक झाल्यानंतर किचन क्लीन केल्याशिवाय बरं वाटत नाही खरं तर. मी रात्री पण कधीच असं किचन ओटा घाण ठेवत नाही आणि ठेवूच नाही. सगळ्या गृहिणींनी रात्री झोपताना खरकटे भांडे आणि किचन ओटा क्लीन करूनच झोपावा. हे बघा तर गॅस स्वच्छ करून घेते. इथे सुद्धा हे असे उडतात तेलाचे डाग वगैरे स्टाईलवर, तर ते पण मी असं पुसून घेते स्वच्छ. तर बाय फ्रेंड्स. आणि आता रात्रीचे वाजलेत 12:30. तर मी व्लॉग एडिट करत होते. 12:30 वाजून गेलेत, 12:45 झालेत. तर मी थोडा व्लॉग एडिटिंग करत होते, तर थोडा झाला आहे आणि आता व्लॉगचं एंड करते. आणि ते बघा मुलगी पण जागी आहे माझ्यासोबत. ही बघा दुपारी ती झोपल्यामुळे तिला झोपच येत नाही, तर टी व्हीला शॉर्ट्स बघते. आणि मी एवढा सगळा व्लॉग आता एडिट करून घेतला. आणि सकाळी आता आपल्याला 5:30 वाजता उठायचं. तर या एवढ्याशा माझ्या थोड्याशा मेहनतीला तुम्ही सपोर्ट करा. आणि एवढी सगळी मेहनत करून रात्री व्लॉग एडिटिंग करते. आणि आता तर मी डेली व्लॉग स्टार्ट केलेत, तर त्याच्यामध्ये मला थोडंसं तुम्ही सपोर्ट करा. आणि पुढे जाण्यासाठी सपोर्ट तुमचा तसाच राहू द्या. आणि खरं तर ॲक्च्युअलमध्ये माझे 600 सबस्क्रायबर झाले आहेत, तुमच्या सपोर्टमुळेच झालेत. पण अजून थोडं 1000 होण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा. 1000. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. आणि हे बघा सगळेजण झोपले आहेत, झोपून गेले इकडे सगळेजण. आणि आम्ही दोघीच मायलेकी जागे आहोत. आणि मोठी मुलगी ना तिकडे मम्मीच्या इथे, म्हणजे मम्मीच्या घरी दोघी बहिणी आहेत माझ्या, तर त्यांच्यासोबत गेली आहे झोपायला. कारण मग मम्मी पप्पा गावी गेलेत. मी म्हटले होते की माझ्या मम्मीचा भाऊ थोडा आजारी आहे, त्याच्यामुळे मग मम्मी पप्पा गावी गेलेत. म्हणूनच बहिणींना मी इकडेच जेवायला बोलवते. कारण घरी मम्मी नसते. एक 15वीला आहे माझी बहीण छोटी, आणि एक आहे ती जॉबला जाते. तर दोघींना येऊन असं करणं जमत नाही. पण मला हेल्प करतात दोघी पण. मग असं आम्ही मिळून स्वयंपाक करतो इकडे घरीच माझ्या. आणि मग सगळं स्वयंपाक झाल्यानंतर त्या मला हेल्प करतात. असं आम्ही करून मिळून खातो सगळेजण. तर बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.